बाई म्हणते मी हा म्हणते कोरकुट टाकेलं बेटा तू खा म्हणते तू नको करू काम म्हणते मी तुला पोसून टाकेन म्हणते माझ्या जर टाके मी एका म्हणते मी भीक मागल्यानंतर तुला पोचतो म्हणते तू नको टेन्शन घेऊ म्हणते. मग आता त्या घराच्या बाजूला निघून मग ते हिऱ्या राजाची पोरगी ते हिऱ्यासारखी तर मग नाही का ते आपली निघाली. मग नाही का गोष्ट काय झाल्या मग हाय तेथून म्हणते मी काळेराव म्हणतेच्या घरी बुडगीच्या घरी म्हणते आणि तेथून नाही का ते किती वजन करू बाईच्या घरी रामचारी म्हणून दुसऱ्या दिवशी वनावनात निघाली. हो आता बोलता चालता घे करता हात चालता लेकरू झाला बाई हात पेल्याची नाही ना माय हात पेल्याची नाही ना कोण्या रस्त्याला गेला कोण्या कोरकायला गेला त्या देवळातून भटकून गेला इला दिसलाच नाही मग घेऊन वापस आली की माझ्या आजीच्या घराला आला चल बा रस्त्यानं हा पाय रस्त्यानं आली घराले पाय रस्ता दिसेच नाही तो लेकरू मा दिसेच नाही हा बकरा नाही का आपला हिंडते जंगल हिंडते आणि हा नाही का येऊन चारी आपला नाही काय का झाडात बसून गेला आणि हे नाही का आपल्या घरी आजी म्हणते माझा ना पोरगा दिसला का म्हणते मा नाही ना तू तर नेलीस म्हणते गेलीस म्हणते कोटी पोरा ठेवीस म्हणते तू पोरगी मोठी खराब आहेस म्हणते कोटी हिंडलीस म्हणते सोन्यासारख्या लेकरं येतं का जाणे म्हणते. राजा बाई दुसऱ्या नगरीचा राजा नाही का आपला आला होता आणि बाई आपले शिकार करत होते तर ते शिकार करता करता पोरगा दिसला तेले अरे बापा म्हणते बापू जातच कोटी तेले कोणी नाही दिलं त्याच्या अंगाला जाऊन बिलंगला हा लेकरू अंगाला जाऊन बिलंगला तर तेले धरला आणि मग त्याने आपला काय माम्याचा सेला नेवाचा तर ते आपल्या मायचा लुगडे कसं पदर घेऊन गेला म्हणजे पांढरे लुगडे तुकडे केलं होतं साडेचे तर ते तुकडे घेऊन नका तो चालला आपल्या आजाचे ना आपले ते मायचे हो आपला घेऊन चालला मला मग नाही का आपला माम्याचा शेला मायच्या लुगड्याचा शेला आपल्या नेलं त्या राजाने मग नाही ते नेलं घरी आणि आपला त्याचा निसपूस केला ते लेकरे बरे नव्हते आणि त्याला मग त्याच नगरीमध्ये आणलं आणि तेथे आपल्या घरी पालन पोषण त्याचा करायला लागला. हो त्याच नगरीमध्ये कोणाच्या मामाच्या नाही ना ते स्वतःच्या ते माहेर आधी त्याच नगरीत आणलं ना माय त्याची माय राहते त्या नगरीत हो तेच आणलं पण तो मोठा राजा होता त्याचं नाव आपण घेत नव्हते झोपडीमध्ये राहत होते तर मग ते हे राहायला लागला आपला मस्त बापा राजाचा राग झाला चांदी सोन्याने मस्त मुळून घेतलं त्यानं आणि त्याच्या माहिती ते कपड्याचे तुकडे होते ते एका जागी असं नाही बांधून ठेवून दिलं त्यानं. आता मग